लग्नाला जवळ घ्यावा आईने आणि भाकरी भाजायला शिकवावी, भाकरी करायला शिकवावी त्या आईनं. आणि पोरगी लग्नाच्या वयात आली की पोरगी जाणारा दिवस उजडावा आणि त्या आईनं सांगावं, रत्ना सारखी जतन केली. काय सांगावं आई, अब रत्ना सारखी जतन केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. काय म्हणते तिची आई तेव्हा लग्नातून पोरगी निघून जाताना रंजनाताई आई काय म्हणत तुमच्यासाठी? तेव्हा माझी आई रडती पदराला धरून, तेव्हा माझी आई रडती पदराला धरून. आमचा 4-5 जणांचा कुटुंब होतं, 2 भाव 2 बहिणी आणि 1 नवरा. या 4-5 जणांमध्ये माझी हरणी चालली आज कळप सोडून, माझी हरणी चालली आज कळप सोडून. आई रडती यात नवल नाही बरं, बाप रडायला लागला. तेव्हा माझा बाप रडतो, पोरगीला घालवायला लागला बाप दरवाजापर्यंत, गाडीत बसवून दिला आणि बापाने ती पोरगी पाठवून दिली. पोरगी नांदायला गेल्याबरोबर पोरी समोर रडला नाही तो बाप. ज्यावेळेस पोरगी नांदायला गेली ना, सगळं जिकडच्या तिकडं झालं ना, बाप खांबापाशी आला रडायला लागला. तो माझा बाप रडतो मंडप धरणी, माझं हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून. बाप तो यात नवल नाही. ऐका माझ्या दोन्ही तायांनो, की तुमचे दोन्ही भाऊ तुमच्या गळ्यात पडून त्या लग्ना दिवशी रडत होते. तेव्हा माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, तो माझा दादा रडतो गळ्यात पडून. माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून.